हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत नेट परीक्षा जी आता होऊ घातलेली आहे डिसेंबर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. त्या परीक्षेसंदर्भात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत जी परीक्षा घेतली जात आहे त्या परीक्षेच्या अनुषंगानं बघा, आपण 12 डिसेंबर 2023 शिफ्ट 2 मधल्या मराठी विषयाच्या पेपरचं प्रश्न विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. याचा फायदा आपण सेट परीक्षा किंवा आता नेट परीक्षा जी होत आहे त्या परीक्षेसाठी आपणास होणार आहे. त्याबरोबरच एमपीएससी अंतर्गत महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत जी सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया मराठी विषयासाठी सुरू आहे त्या परीक्षेसाठी देखील आपल्याला या व्हिडिओचा निश्चितच फायदा होईल. आपण जर या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करायला विसरू नका. बघा, आपण 12 डिसेंबर 2023 शिफ्ट दुसऱ्या शिफ्टमधील हा पेपर आहे, ज्यामध्ये 180 म्हणजे 3 तासाचा पेपर आहे, 300 मार्क्स आहेत. तर आपण ते बघणार आहोत. बघा, 67 म्हणजे पहिले जे 50 प्रश्न असतात ते पेपर 1चे असतात, बरोबर आहे. तर याच्यामध्ये पेपर 1चं सर्व 50 प्रश्न सुरुवातीचे दिलेले आहेत, क्वेश्चन आय डी. आणि आपण डायरेक्टली आता मराठी विषयाकडे जाऊयात. पेज नंबर 67 पासून मराठी विषय सुरू होतो. बघा, हा पेपर 1चाच क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर्स आहेत. 48, 49, 50. यानंतर 51वा प्रश्न हा आपल्या मराठीचा असणार आहे. सत्तेचाळीस 48, 49, 50, हा 50, 51. हा, या ठिकाणी मराठी सेक्शन आय डी दिलेला आहे, सेक्शन नंबर 2 ऑनलाईन. त्यानंतर क्वेश्चन्स सर्व दिलेले आहेत, आपण पाहू शकता. आता आपण सुरुवात. मुख्य अर्थाने कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्ताचे सहाय्य घेतले जाते? लक्षणावृत्ती, वृत्त, अभिद्या वृत्ती, व्यंजनावृत्ती, भावना वृत्ती. अशा पद्धतीचा प्रश्न 51वा 2 मीडियम मध्ये आहे, म्हणजे मीडियम एकच आहे पण प्रश्न. दुसरा प्रश्न बघा, 52वा. दिलेल्या पर्यायातील द्वैत समाजाचे उदाहरण ओळखा. समासावर आधारित प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आहे, ध्वनी उच्चारताना लागणाऱ्या काळास खंडाधिष्ठित स्वनिमामध्ये कोणती संज्ञा वापरली जाते? स्वनिमावर आधारित आहे सीमासंधी, सुरावली, अवधी, नासिकारंजन. त्यानंतर पुढचा प्रश्न 54वा. कल्पनाशक्तीच्या निर्मिती क्षमता स्वरूपाला आपण प्रतिभा म्हणतो तर तिच्यात आस्वाद क्षमता स्वरूपाला आपण सहृदयात किंवा सद्वरुची म्हणतो. हे कोणाचे मत आहे? नागनाथ कोतापल्ली, श्री के क्षीरसागर, गो म कुलकर्णी, रा श्री जोग. तर या सर्व प्रश्नांचं आपण सविस्तर विश्लेषण जे 100 प्रश्न आहेत त्याचं आपण PDF स्वरूपामध्ये केलेलं आहे. ते तुम्हाला आपण तिकडे जाऊयात. बघा, त्यामधले प्रत्येक सिक्वेन्सली नेट एक्झाम 12 डिसेंबर 2023 शिफ्ट 2 याचा क्वेश्चन पेपर आहे, त्याचं विश्लेषण आपण पाहत आहोत. पहिला क्वेश्चन तुम्हाला मग आताशीच दाखवला होता. मुख्य अर्थानं कल्पना बरोबर समजली नाही तर तिचे योग्य आकलन होण्यासाठी प्रथम कोणत्या वृत्ताचे सहाय्य घेतले जाते, म्हणजे मदत घेतली जाते? लक्षणावृत्ती, अभिद्या वृत्ती, व्यंजनावृत्ती, भावनावृत्ती. योग्य उत्तर काय आहे? बघा, आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लक्षणावृत्ती. म्हणजे एक पर्याय योग्य आहे. त्याचं स्पष्टीकरण आपण पाहूयात. बघा, लक्षणावृत्ती म्हणजे शब्दार्थाच्या 3 प्रमुख वृत्ती आहेत, अभिद्या, लक्षणा आणि व्यंजना, बरोबर आहे.
प्रथम आपण शब्दाचा थेट शब्दकोशातील अर्थ घेतो, तो म्हणजे अभिधा अर्थ. अनेक वेळा हा मुख्यतः अभिधा प्रसंगाला जुळत नाही. उदाहरणार्थ, गंगेची वाट अडवू नका. इथे गंगा ही नदी नव्हे तर गंगाजळी घेऊन जाणारी स्त्री, म्हणजे जी पाणी घेऊन जाणारी स्त्री आहे तिच्याविषयी ही मांडलेली कल्पना आहे. अशा वेळी मुख्य अर्थानं कल्पना समजत नाही की कशाविषयी बोललं जातंय. मग आपण शब्दाचा गोड किंवा इतर संदर्भानुसार जाणणारा अर्थ घेतो. हीच म्हणजेच लक्षणावृत्ती होय. म्हणून मुख्य अर्थ अपुरा, चुकीचा वाटला की सर्वप्रथम आपण लक्षणावृत्ताचा आधार घेतो. हे विधान योग्य आहे. अशा पद्धतीनं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि त्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलेलं आहे. दुसरा प्रश्न आहे, तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही चॅट बॉक्समध्ये देऊ शकता. दिलेल्या पर्यायातील द्वैत समासाचे उदाहरण ओळखा. कमलनयन, विद्याधन, चहापाणी, साखर भात. हे सर्व प्रश्न आपण पहिल्या घटकातील जे व्याकरण आहे, मूलभूत व्याकरणावरचे हे सर्व प्रश्न आहेत, संकल्पनेवर आधारित आहेत. काय योग्य उत्तर आहे? मग तुमच्या प्रतिक्रिया देत चला. तर द्वैत समासाविषयी प्रश्न विचारला आहे. द्वैत समासाचं उदाहरण आपल्याला सांगायचं आहे. तर योग्य उत्तर आहे चहा पाणी. बरोबर आहे. द्वैत समास ज्यामध्ये दोन समान दर्जाचे शब्द आणि या अर्थाने एकत्र येत असतात. दोन समान दर्जाचे शब्द एका अर्थाने एकत्र आलेले असतात. जसं माता, पिता, आई आणि वडील. चहा आणि पाणी प्लस पाणी, दोन्ही स्वतंत्र पदार्थ, अर्थ चहा आणि पाणी. इतर पर्याय जे होते, कमलनयन, कमळासारखे नेत्र म्हणजे डोळा. बहुविग्रही कर्मधारण समास आहे, त्याचं उदाहरण आहे हे. त्यानंतर विद्याधन, हे विद्या हेच धन आहे, म्हणजे तत्पुरुष समासाचं हे उदाहरण आहे. तिसरं आहे साखर भात, साखर असलेला भात म्हणजे ज्यामध्ये साखर आहे असा तो भात. कर्मधारय तत्पुरुष समास. म्हणून द्वैत समासाचं एकमेव उदाहरण दिलेल्या पर्यायापैकी चहा पाणी हेच आहे. त्यामुळं योग्य उत्तर चहा पाणी म्हणजे तिसरा पर्याय योग्य आहे. समजलं? तुमच्या प्रतिक्रियाही देत चला. त्यानंतरनं बघा, आपण एखाद्या प्रश्नाबाबत कसा विचार करतोय आणि आपण करत असलेला विचार कितपत योग्य आहे हे तुम्हाला समजण्यासाठी तुमच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. बघा, तिसरा प्रश्न आहे, ध्वनी उच्चारताना लागणाऱ्या काळास, जो आपण उच्चार करतोय, आपण बोलताना आपल्या तोंडावात जो ध्वनी निघतोय त्या ध्वनी उच्चारताना लागणाऱ्या काळास खंडधिष्ठित म्हणजे खंड स्वनिमामध्ये कोणती संज्ञा वापरलेली? मूलभूत संकल्पनेवर प्रश्न आहे. ध्वनी, स्वन, स्वनिम, स्वनांतरे, पद, पदिम या ज्या संकल्पना आहेत, ज्याच्या माध्यमातून, उच्चाराच्या माध्यमातून आपण त्याला भाषेमध्ये रूपांतरित करतो, त्यावर आधारित प्रश्न आहे. सीमासंधी, सुरावली, अवधी, नासिकारंजन. प्रश्न कशाशी संबंधित आहे? ध्वनी उच्चारताना लागणाऱ्या काळातील खंडाधिष्ठित स्वनिमामध्ये त्याला काय म्हटलं जातं? तर योग्य उत्तर आहे अवधी. वेळ जो खंड असतो आपल्या उच्चारामध्ये त्याला आपण अवधी असं म्हणतो. तुमच्या प्रतिक्रिया काय होत्या तोही तुम्ही नोंदवा, जेणेकरून तुमच्या मनपटलावर तुम्ही एखाद्या प्रश्नाबाबत कसा विचार करतोय आणि आपण करत असलेला विचार योग्य का अयोग्य. अयोग्य ज्यावेळेस आपलं उत्तर येतोय त्यावेळेस आपण कसा विचार केला होता, त्यामुळे याचं उत्तर योग्य आलं. आणि जर आपलं अयोग्य उत्तर असेल तर आपण कसा विचार केला होता, ज्यामुळे आपण उत्तर चुकलं, म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतोय असा त्याचा अर्थ होतो. आणि जर आपलं बरोबर उत्तर असेल तर आपण योग्य पद्धतीने उत्तर म्हणजे विचार करतोय असा त्याचा अर्थ होतो. ज्या विद्यार्थ्यांना ऑल एक्झाम कट्टा मराठी विषय आणि पेपर 1 सेटनेट परीक्षासाठी क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करायचं आहे, ज्यावर तुम्हाला दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2 चे 1 वर्षाच्या कालावधीचे क्लासेस फक्त 3,000 रुपयामध्ये उपलब्ध होणार आहेत. दोन्ही विषय जर तुम्ही एकत्र घेतले तर, आणि फक्त मराठी घ्यायचं असेल तर ते 2,500 रुपयामध्ये असेल, आणि फक्त पेपर 1 घ्यायचा असेल तर 1,500 रुपयामध्ये असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांना
एमपीएससी अंतर्गत सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांना परीक्षा होईपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन कोर्स, सेटनेटचे मागील प्रश्नपत्रिकेचं विश्लेषणासहित, त्यानंतर सर्व घटकाचे लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर्स, मागील प्रश्नपत्रिका विश्लेषण आणि टेस्ट सिरीज, ऑनलाईन 10 टेस्ट सिरीज विश्लेषणासह, ऑफलाईन 10 टेस्ट सिरीज आणि मागील प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, अशा पद्धतीचं सर्व मटेरियल. याच्या व्यतिरिक्त काही करायची गरज नाहीये. फक्त 4,000 रुपयामध्ये तुम्हाला हे सर्व मराठी विषयाचा कोर्स एमपीएससी साठी उपलब्ध असणार आहे. सहाय्यक प्राध्यापक भरतीसाठी ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल किंवा काही अडचण असेल, काही बोलायचं असेल तर तुम्ही या नंबरला फोन किंवा कॉल करू शकता. ॲप डाउनलोड केल्यानंतरच तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपला आणि ॲपवरही जॉईन केलं जातं. धन्यवाद. पुढे आपण जाऊयात पुढच्या प्रश्नाकडं. पुढचा 4था प्रश्न आहे, कल्पनाशक्तीच्या निर्माणक्षम स्वरूपाला आपण प्रतिभा म्हणतो, तर तिच्याच आस्वादक्षम स्वरूपाला आपण सहृदयता किंवा संधिरूपी म्हणतो. हे कोणाचे मत आहे? नागनाथ कोतापल्ली, श्री के क्षीरसागर, गो म कुलकर्णी, राश्री जोग. काय योग्य उत्तर आहे? आपल्या प्रतिक्रिया आपण चॅट बॉक्समध्ये नोंदवत चला. तर योग्य उत्तर आहे श्री के क्षीरसागर. पर्याय क्रमांक B2 बरोबर आहे. बघा त्याचं स्पष्टीकरण असं आहे. बघा प्रश्नात मुद्दा दिलेला आहे, कल्पनाशक्तीचे निर्णायक्षम रूप म्हणजेच बरोबर म्हणजे प्रतिभा. त्याच कल्पनाशक्तीचा आस्वाद घेणारा, रस घेणारा संवेदनक्षम भाग बरोबर सहृदयता. संदर्भ रुची म्हणजे आपल्याला जर आवड असेल तर आपण ती गोष्ट वाचत असतो. हा भेद आधुनिक मराठी सौंदर्यशास्त्रातील चर्चा करणारे श्री के क्षीरसागर यांच्या लेखनात मांडलेला आहे. बघा मराठी सौंदर्यशास्त्रात अभ्यास कुणी केलेला आहे तर श्री के क्षीरसागर यांनी केलेला आहे. यामुळं कवी कलाकाराकडे असते ती प्रतिभा. कवी किंवा कलाकाराकडं जी असते ती प्रतिभा, तर संवेदनशील वाचक रसिकाकडं असते ती सहृदयता, समार्गीय रुची, असा त्याचा अर्थ लावता येतो. म्हणजे आपल्याकडं देखील म्हणजेच ज्ञानाचं म्हणजे ज्यांच्याकडे ज्ञान आहे ते ज्ञानी ओळखण्यासाठी देखील आपल्याकडं चांगुलपणा असणं गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या लेखकानं खूप चांगल्या पद्धतीचं लिखाण केलंय पण आपल्याकडं ती या पद्धतीचा रस म्हणजे सहृदयता, आपल्याकडं वाचकाकडं जी रसिकता असावी लागते दाद देण्यासाठी, ती आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्यालाच सहृदयता हा शब्द वापरलेला आहे. त्यामुळं दिलेल्या पर्यायामध्ये हे मत श्री सागर यांच्याशी जोडलं गेलं आहे, ज्यांनी काय मांडलेलं आहे, मराठीचं सौंदर्यशास्त्रीय चर्चा आधुनिक मराठीची. पुढचा 5वा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातील सदा कराडे यांनी लिहिलेला ग्रंथ कोणता? बघा फॅक्च्युअल प्रश्न आहे, संकल्पनेवर आधारित नाही. वाङ्मयीन संस्कृती, समाज आणि साहित्य. तिसरा पर्याय मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी. चौथा पर्याय साहित्य, काही विचार, काही सिद्धांत. योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे तिसरा पर्याय. आपल्या प्रतिक्रिया ही देत चला. मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी. सदा कराडे मराठी साहित्याचा सांस्कृतिक व समाजशास्त्रीय संदर्भाने अभ्यास करणारे ते समीक्षक आहेत. बघा सांस्कृतिक व समाजशास्त्रीय संदर्भाने मराठी साहित्याची सांस्कृतिक पार्श्वभूमी या ग्रंथात मराठी साहित्याची निर्मिती ज्या सांस्कृतिक सामाजिक रचनेत ऐतिहासिक बदलात होत गेली त्याचा सूक्ष्म अभ्यास यामध्ये केला आहे. इतर पर्याय जे आहेत ते वाङ्मयीन संस्कृती, समाज आणि साहित्य, काही विचार, काही सिद्धांत हे इतर लेखकाचे ग्रंथ आहेत. म्हणून सदा कराडे यांच्याशी निगडीत योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा 6वा प्रश्न आहे, आपल्या प्रतिक्रिया देत चला. पुढीलपैकी कोणत्या लेखकाचे मराठी वाङ्मयाच्या इतिहासावर पुस्तक प्रकाशित झालेले नाहीये? म्हणजे मराठी साहित्यावर, वाङ्मय म्हणजे साहित्य. श्री शेनोलीकर, ग मालशे, ल भावे, ल रा नशिराबादकर.
बघा, आपल्या प्रतिक्रिया चॅट बॉक्समध्ये देणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्ही एखाद्या प्रश्नाबाबत कसा विचार करतोय हे तुम्हाला स्वतःचं मूल्यमापन करण्यासाठी, स्वतःला आजमावण्यासाठी, तुमच्या प्रतिक्रिया तुमचं मूल्यमापन करण्यासाठी तुम्हालाच उपयुक्त आहे. जसं आपण आरशासमोर पाहिल्यानंतर आपली प्रतिमा दिसते त्या पद्धतीनं. तर योग्य उत्तर काय असेल? तर योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, स ग मालसे. बघा, स ग मालसे, ह श्री सेनोलीकर, वि ला भावे व ल रा नशिराबादकर या तिघांच्याही नावे मराठी वाङ्मयाच्या इतिहासातील म्हणजे मराठी साहित्याचा इतिहास मांडणारं ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत, संबंधित ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यांनी इतिहास या नावाने किंवा आशयाने स्वतंत्र ग्रंथ लिहिलेले आहेत, म्हणून या क्षेत्रात ते मान्य लेखक आहेत. मात्र स ग मालसे हे भाषाशास्त्रीय समीक्षात्मक लेखनासाठी प्रसिद्ध आहे. त्यांनी साहित्याचा इतिहास लिहिलेला नाहीये, मात्र प्रश्नातील मराठी वाङ्मयाचा इतिहास या विशिष्ट प्रकारात त्यांचं स्वतंत्र ग्रंथ नसल्यामुळं अधिकृतीनुसार ह्यांचे नाव येथे घेतले गेले आहे. यामुळं इतिहासावर पुस्तक प्रकाशित झालेले नाहीये. हा निकष स ग मालसे यांना लागू होत नाही, त्यामुळं योग्य पर्याय स ग मालसे हे आहे. पुढचा 7वा प्रश्न बघा, प्राणी प्रवाळम या काव्यरचनेत स्थानिक भाषा आणि संस्कृत यांचे सहचर्य असते. या काव्यरचनेचे उदाहरण म्हणून मराठीतील कोणती कविता सांगता येते? आगगाडी आणि जमीन, जयस्तुते, ती गेली तेव्हा रिमझिम, आनंदी आनंदगडे. योग्य उत्तर काय आहे मग? तर योग्य उत्तर आहे जयस्तुते. बघा, मनी प्रवाळम स्थानिक बोली प्लस संस्कृत यांचे मिश्रण असलेले जड संस्कृत शब्दसंपदा व स्थानिक भाषिक रचना असलेले काव्यरूप आहे. जयस्तुते स्वातंत्र्यवीर सावरकर. शब्दसाठा म्हणजे त्यांनी लिहिलेलं हे गीत आहे. शब्दसाठा अतिशय संस्कृतनिष्ठ, भरपूर समास, उच्च छंदासता, मनी संस्कृत, पण वाक्यरचनेत छंदात मराठी, पण प्रवाळ म्हणजे लोकभाषा, म्हणून हे काव्य मनी प्रवाळम शैलीचे आदर्श उदाहरण मानले जाते. इतर कविता तुलनेने बोलीभाषिक व सुलभ मराठी या त्यात असा जड संस्कृत मराठी संमिश्रपणा नाही. त्यामुळे योग्य उत्तर आहे जयस्तुते, जे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर 8वा प्रश्न आहे, परभाषेतील संस्कृतीवर किंवा साहित्यिकावर आपला प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख लेखकामध्ये कोणाचा समावेश होत नाही? शेक्सपियर, वि स खांडेकर, शरदचंद्र चट्टोपाध्याय, प्र के आत्रे. बघा, परभाषेतील संस्कृतीवर किंवा साहित्यिकावर आपला प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख लेखकामध्ये कोणाचा समावेश होत नाही, म्हणजे दुसऱ्या भाषेतील साहित्यिकावर कुणाचा? तर योग्य उत्तर आहे आत्रे. बघा, प्रत्येकाच्या प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे. प्र के आत्रे. प्रश्नाचा गाभा समजून घ्या. इतर भाषातील साहित्यकृतीवर साहित्यिकावर आपला ठसा उमटवणाऱ्या लेखकामध्ये कोण नाही, असा सरळ प्रश्न आहे. तर प्र के आत्रे हे नाहीयेत. शेक्सपियर, जगभराच्या नाटककारावर त्यांचा प्रभाव आहे. अनुवाद, रूपांतर असं असंख्य त्यांचं साहित्य इतर भाषेमध्ये, परभाषेमध्ये प्रसिद्ध आहे. तर पुढचे आहेत शरदचंद्र चट्टोपाध्याय, देवदास, परिणिता इत्यादी कादंबऱ्यामुळं अनेक भारतीय भाषांतील लेखकावर त्यांच्या लेखनाचा प्रभाव पडलेला आहे. तर वि स खांडेकर, ययाती यासारख्या कादंबऱ्यांचे वेगवेगळ्या भाषेतील अनुवाद, इतर प्रादेशिक साहित्यातील कथा पद्धतीवर त्यांचा प्रभाव मानलेला जातो. मात्र प्र के आत्रे मराठीतील व्यंग, नाटक, विनोदी लेखन, सार्वजनिक जीवन या क्षेत्रात मोठे, पण परभाषिक साहित्यात त्यांचा प्रभाव टाकणारे या विशिष्ट संकल्पनेत त्यांचा उल्लेख साधारणतः होत नाही.
म्हणून त्यांचा या समूहात अत्रे यांचा समावेश होत नाही. त्यामुळे अत्रे प्र. अत्रे हेच पर्याय योग्य आहे. समजलं. पुढचा 9वा प्रश्न बघा. ललित साहित्याची भाषा मानवी संज्ञापन म्हणजे संवादासाठी व्यवहारातील कोणती मुख्य जबाबदारी सांभाळत असते? द्रव्य आणि आशय, द्रव्य आणि माध्यम, द्रव्य आणि संकेत, द्रव्य आणि अर्थ. बघा समजून घ्या काय म्हटलंय प्रश्नामध्ये की ललित साहित्याची भाषा मानवी संज्ञापन व्यवहारातील कोणती मुख्य जबाबदारी सांभाळत असते? तर योग्य उत्तर काय? आपल्या प्रतिक्रिया तुम्ही चॅट बॉक्स मध्ये देऊ शकता. नेट परीक्षेला प्रश्न विचारलेला आहे. योग्य उत्तर आहे 2 पर्याय, द्रव्य आणि माध्यम. त्याचं स्पष्टीकरण असं आहे, मानवी संज्ञापन व्यवहारामध्ये, मानवी संवादामध्ये आपण ही द्रव्य म्हणजे भाषिक पदार्थ, ध्वनी, शब्द, वाक्य वापरून दुसऱ्यापर्यंत काहीतरी पोहोचवत असतो. काहीतरी आशय, काहीतरी भावना आपण पोहोचवत असतो. ललित साहित्याच्या बाबतीत ही भाषा केवळ माहिती देणारी नसून सौंदर्याचा अनुभव देणारं माध्यम आहे किंवा माध्यम असते. म्हणजेच एक बाजूला द्रव्य म्हणजे शब्दरचना, अलंकार, छंद, प्रतिमा. द्रव्य म्हणजे काय पैसा नाहीये. तर दुसरीकडे तीच भाषा माध्यम म्हणून भावना, कल्पना, विचार, मूल्य यांना पोहोचवत असते एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं. म्हणूनच ललित साहित्याची भाषा द्रव्य आणि माध्यम ही दुहेरी जबाबदारी पेलत असते असं या प्रश्नाच्या उत्तरावरून आपल्याला स्पष्ट करता येतं. समजलं उत्तर? थोडा विचाराला प्रवृत्त करणारा प्रश्न होता. 10वा प्रश्न आहे, लोकसाहित्याच्या अभ्यास क्षेत्रातील कार्यान्वयी संप्रदाय फंक्शनल स्कूल या संप्रदायाचा प्रणेता कोण आहे? डॉक्टर W.H.R. रिव्हर्स, डॉक्टर ब्रॅनिस्लो मॉलिन्स्की, सर जेम्स फ्रेझर, जे क्रॉन. योग्य उत्तर काय आहे? लोकसाहित्यासंदर्भातील हा प्रश्न आहे. काय योग्य उत्तर आहे? तर योग्य उत्तर आहे डॉक्टर, दुसरा पर्याय बरोबर आहे, डॉक्टर बेनेस्लो मॉलिन्स्की. लोकसाहित्य मानवशास्त्रात फंक्शनल स्कूल असा अभ्यास प्रवाह आहे. एखादी विधी, मिथक, लोककथा समाजात काय कार्य पार पाडते? समाज रचना टिकवणे, भीती कमी करणे, नैतिक नियंत्रण, एकजूट वाढवणे इत्यादी कार्यावर भर यामध्ये दिला जातो. या दृष्टिकोनाचा म्हणजे लोककथेतून, बरोबर आहे, आपल्याला भीती, चांगलं वाईट हे त्यातून आपल्याला प्रबोधन केलं जातं. या दृष्टिकोनाचा प्रमुख प्रणेता मिलिन्स्की, ब्रॅनिस्लो मॉलिन्स्की यांनी आदिवासी प्राचीन लोकसमूहाच्या संस्कृतीचा अभ्यास करताना त्यांच्या लोकपरंपराचे कार्यान्वयी फंक्शनल विश्लेषण केले. त्यामुळं फंक्शनल स्कूलचे प्रणेते म्हणून त्यांचं नाव अग्रगण्य मानलं जातं. उर्वरित 12वा प्रश्न, 11वा प्रश्न, गल्ली बदललेला मोर्चा या काव्यसंग्रहाचे कवी कोण? राम दोतोंडे, लहू कानडे, अरुण काळे, भुजंग मिश्राम. याचं योग्य उत्तर काय आहे? तुमच्या प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये नोंदवा. आपण हे जे पुढचे प्रश्न आहेत ते पुढच्या भाग 2 मध्ये पाहणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच आपली प्रतिक्रिया चॅट बॉक्स मध्ये द्यायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सेटनेटची परीक्षा जी एमपीएससी सहाय्यक प्राध्यापक भरती मराठी विषयासाठी आणि सेटनेटचे मराठीचे क्लासेस आपले सुरू आहेत. ज्या विद्यार्थ्यांना क्लास जॉईन करायचे त्यांनी ऑल एक्झाम कट्टा ॲप डाउनलोड करा आणि किंवा या नंबरला कॉल करून देखील अधिकची माहिती घेऊ शकता. धन्यवाद. अभ्यासासाठी आणि परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी बेस्ट लक.